नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर। 1 वाटी रवा टाकून घेऊ, अर्धी वाटी आटा, थोडंसं मीठ चवीनुसार, थोडेसे चिली फ्लेक्स, थोडंसं तेल, 1 कांदा, 2 हिरवी मिरची, थोडासा कोथिंबीर, हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून याला आपण भिजवून घेऊया। जसं आपण कणिक चुरतो तसं आपल्याला हे भिजवून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भिजवून घेतलेला आहे। 2 आलू उकळून घेतलेले आहे, त्याला कद्दूकस करून घेतला आहे। चवीनुसार मीठ, थोडीशी चिली फ्लेक्स, थोडीशी कोथिंबीर, थोडंसं जिरं, हे सर्व मिक्स करून घेऊ आपण। अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे, बेसन टाकून घेऊ, चवीनुसार मीठ, थोडंसं जिरं, चिली फ्लेक्स, थोडीशी हळद, हे सर्व मिक्स करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी टाकून भिजून घेऊ। जसं आपल्याला भज्यासाठी भिजवायचं आहे तसं आपल्याला भिजून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला भिजून घ्यायचं आहे, अशा कंटेस्टीमध्ये बघा। आपला आटा आता मुरलेला आहे। आता याला आपण 2 भागमध्ये डिवाइड करून घेऊया आणि एवढाले गोल पाडून घेऊया, गोल पेढे बनवून घेऊया दोन्हीचे। आणि आता याला आपण लाटून घेऊया। पळपाट बेलण्याला तेल लावून घेतलेलं आहे, आता आपण याला लाटून घेऊया। आपल्याला गोल लाटून घ्यायचा आहे, पोळीसारखा, जशी आपण पोळी लाटतो तशा प्रकारे। अशा प्रकारे लाटून घेतलेला आहे। आता याला आपण काढून घेऊया आणि एका प्लेटमध्ये टाकून घेऊया आणि दुसरी लाटून घेऊया। अशा प्रकारे दोन्ही पोळ्या लाटून घेतलेल्या आहे। आता आपण जे आलूचं बॅटर बनवलं होतं ते टाकून घेऊया, याच्यावर लावून घेऊया। अशा प्रकारे आपल्याला सर्व पोळीवर हे लावून घ्यायचं आहे। दुसरी आपण पोळी बनवली याच्यावर टाकून घेऊया, अशा प्रकारे। बघा, आणि याला आपण आता फोल्ड मारून घेऊया, अशा प्रकारे। बघा बघा, आपल्याला पाणी वगैरे लावायची काहीच आवश्यकता नाही। हे पूर्ण एकजीव झालेला आहे, मिक्स झालेला आहे आता। आणि छोटे छोटे पीसमध्ये आता याला कट करून घेऊया। याचे आपल्याला छोटे छोटे कट करून घ्यायचे आहे, अशा प्रकारे। बघा, अशा प्रकारे सर्व याचे आपल्याला अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे।
अशा प्रकारे सर्व बनवून घ्यायचे आहे आपल्याला. जो आपण बेसनचा घोल बनवून घेतला आहे त्याच्यामध्ये हे टाकून घेऊया आणि त्याच्यामध्ये डिप करून घेऊया. आणि एक साईडनं तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं ते तेल गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये टाकून घेऊया. तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये याला आपण टाकून घेऊया. अशा प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपल्याला सर्व तळून घ्यायचे आहे आणि लो फ्लेमवरच हे आपल्याला तळून घ्यायचे आहे. बघा अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा ही रेसिपी. समोसे कचोरी खाणं भुलून जातं. अशा प्रकारे सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहे. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा.